हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघत आहोत तो फिडे कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धेतल्या 6व्या राऊंडचा सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विदित गुजराती आणि काळ्या बाजूला अलीरेजा फिरुजा. तर आपल्याला माहिती आहे की विदित सध्या या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि फिरुजाबद्दल बोलायचं झालं तर मॅग्नस कार्लसन स्वतः म्हणाला होता की जर फिरुजा विनर असेल तरच तो टायटल डिफेंड करेल, पण तसं झालं नव्हतं. पण यातून तुम्हाला हे कळेल की फिरुजा किती मोठा प्लेअर आहे. सो लेट सी या डावात काय झालं. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. E4 उत्तर आले. C5 सिसिलियन डिफेन्स. नाईट F3 D6 D4 C टेक्स D4 नाईट टेक्स D4 नाईट F6 नाईट C3 नाईट C6 बिशप C4 क्वीन B6. म्हणजे या सिसिलियन डिफेन्स मधल्या अतिशय स्टँडर्ड चाली आहेत, आपण या असंख्य वेळा बघितलेल्या आहेत. यानंतर पुढची चाल होती नाईट B3 E6 बिशप F4 क्वीन D8 क्वीन D2 A6 A3 B5. आता व्हाईट बिशप वरती अटॅक आहे म्हणून बिशप E2 बिशप B7 फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे आणि लॉंग कॅसल बाय व्हाईट. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर विदित गुजरातीने लॉंग कॅसल केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सिसिलियन डिफेन्समध्ये अनेकदा पांढरा खेळाडू हा लॉंग कॅसल करतो, त्याच्यामुळे अनेकदा सिसिलियन डिफेन्सचे सामने हे अतिशय ॲग्रेसिव्ह होऊ शकतात. स्पेशली ज्यावेळी मिखाईल ताल खेळायचा त्यावेळी तर मला वाटतं त्याच्या गेम्समध्ये जेव्हा जेव्हा समोरच्याने सिसिलियन डिफेन्स वापरला त्यावेळी तालने ऑलमोस्ट प्रत्येक गेममध्ये क्वीन साईड म्हणजे लॉंग साईड कॅसलिंग केलेलं आहे. तर तो पॅटर्न जो आहे तो आपल्याला आता इथे बघायला मिळतोय. यानंतर पुढची चाल होती क्वीन B6. क्वीन B6 ही चाल खेळून F2 प्यादावर अटॅक आहे, पण G4 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. त्याने F2 प्यादाची काही फिकीर केलेली नाही. काळ्या खेळाडूने क्वीन टेक्स F2 ही चाल खेळली आणि काही वेळा असं होतं की पांढरा खेळाडू हा F2 प्यादा म्हणजे मारलं तरी त्याला फारसा फरक पडत नाही, कारण त्याच्यामुळे F कॉलम जो आहे तो ओपन होतो आणि F कॉलम ओपन झाल्यामुळे पांढरा खेळाडू तिथून आपला अटॅक करू शकतो. त्यामुळे काही वेळा हे तुम्हाला बघायला मिळेल की पांढरा खेळाडू जाणून बुजून F किंवा G कॉलमवरचं प्यादा जे आहे ते सॅक्रिफाईस करतो. पण आता या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती E5. त्याने सेंटर ऑफ द बोर्ड जो आहे ते ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्यादाने प्यादा मारणं हे थोडंसं रिस्की होऊ शकतं, कारण त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की D कॉलम जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूसाठी ओपन होईल. जे काळ्या खेळाडूला सुद्धा माहिती आहे की हे थोडंसं रिस्की आहे, म्हणून त्याची चाल होती नाईट D7. ज्यानंतर E टेक्स D6. आता ते D6 प्यादा मात्र अतिशय स्ट्रॉंग झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर D6 प्यादावरती एक अटॅक जरूर आहे, पण त्याच्यासाठी 3 डिफेंडर आहेत, ज्यामुळे ते प्यादा आता काही सहजपणे तिथून हटणार नाही. यानंतर पुढची चाल होती क्वीन B6 बिशप E3. सो ब्लॅक क्वीन वरती अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन D8 रूक H2 F1. आणि जे आपण मगाशी डिस्कशन केलं की F कॉलम मधलं प्यादा जरूर मारलं गेलं, पण F कॉलम अटॅक साठी ओपन होतो. सो त्याचा फायदा आता पांढरा खेळाडू घेण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर पुढची चाल होती नाईट C2 E5 क्वीन D4 रूक C8 क्वीन A7 बिशप C6 क्वीन टेक्स A6 रूक A8 बिशप A7. आणि बिशप A7 ही चाल तुम्ही जर बघितली तर थोडीशी विचित्र चाल आपल्याला वाटते की क्वीन जी आहे ती बाजूला घेतल्यापेक्षा बिशप मध्ये घेतलेला आहे, पण तुमच्या लक्षात येईल की क्वीन बाजूला घेता येत नाहीये, कारण क्वीन जी आहे ती काइंड ऑफ ट्रॅप झालेली होती. ती बिशप मारू शकत नाही कारण घोड्याचा सपोर्ट आहे. पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही कारण कव्हर केलेलं आहे. ब्लॅक मध्ये जाऊ शकत नाही कारण ब्लॅक क्वीनने कव्हर केलेलं आहे. सो या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूला क्वीन वाचवण्यासाठी एकतर
म्हणजे क्वीन एक्सचेंज करणं किंवा बिशप मध्ये घेणं हाच एक ऑप्शन होता, त्याने बिशप मध्ये घेतलेला आहे. यानंतर आता पुढची चाल होती G6, बिशप टेक्स B5, बिशप H6 चेक, किंग B1, बिशप टेक्स B5, नाइट टेक्स B5, कॅसल बाय ब्लॅक, नाइट C7. आता नाइट C7 या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या खेळाडूच्या हत्तीवरती अटॅक आहे, पण या परिस्थितीमध्ये फिरुजाने हत्ती वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने खेळलेली चाल होती नाइट टेक्स G4. त्याने पहिल्यांदा G4 हे प्यादं मारलं, ज्यानंतर नाइट टेक्स A8, क्वीन टेक्स A8 आणि क्वीन E2. ही अशी परिस्थिती आपल्याला बोर्डवरती बघायला मिळते, जिथे आता पांढऱ्या खेळाडूकडे एक प्यादं एक्स्ट्रा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते प्यादं D6 या घरावरती आहे, जे खूप जास्त स्ट्रॉंग झालेलं आहे. आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स A7, व्हाईट क्वीन टेक्स G4, बिशप G7, क्वीन C4, ब्लॅक क्वीन B7, व्हाईट क्वीन C7. आणि इथे जर क्वीन एक्सचेंज केली तर पांढरं प्यादं पुढे जाईल आणि मग ते रोखणं जवळजवळ अशक्य होईल, कारण रुकने नाईट सुद्धा अंडर अटॅक आला असता. आणि हे सगळं लक्षात घेऊनच या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन B5. त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही. यानंतर पुढची चाल होती रुक F4, क्वीन E2, नाइट रुक D2, क्वीन E5. हा चेकमेट थ्रेट आहे. रुक F2, D4 आणि तो चेकमेट थ्रेट जो आहे तो रुक टू D4 ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूने थांबवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की या परिस्थितीमध्ये चुकून जर काही रॅन्डम चाल खेळली असती, जसे नाईट मिळतोय म्हणून नाईट मारला, तर हा डायरेक्ट चेकमेट आहे. पण ग्रँड मास्टरला क्लासिकल लेवलच्या गेम्समध्ये शक्यतो या इतक्या मोठ्या चुका होत नाहीत. त्या ब्लिट्स किंवा बुलेटमध्ये होऊ शकतील, पण क्लासिकलमध्ये शक्यतो इतक्या मोठ्या चुका होत नाहीत. आणि पांढऱ्या खेळाडूकडूनही तसली काहीही चूक झालेली नाही. त्याने रुक F2 D4 ही चाल खेळली. आता क्वीन जी आहे ती चेकमेट करू शकत नाही. सो नाइट F6 आणि आता नाइट वाचवला. यानंतर क्वीन C5. पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर आहे. क्वीन एक्सचेंजची ऑफर आहे कारण या परिस्थितीमध्ये जर क्वीन एक्सचेंज झाली तर पांढऱ्या खेळाडूकडे 2 रुक्स आहेत, काळ्या खेळाडूकडे रुक पेअर नाहीये. आणि आपल्याला माहिती की एंड गेम मध्ये 2 रुक हे नक्कीच हत्ती आणि बिशप किंवा हत्ती आणि घोडा या कॉम्बिनेशन पेक्षा पॉवरफुल ठरतात. आणि पांढऱ्या खेळाडूकडे अतिशय पॉवरफुल असं D6 पास पॉन आहे. सो क्वीन एक्सचेंज त्याच्यासाठी खूप चांगली फायदेशीर ठरली असती. पण म्हणूनच काळ्या खेळाडूची चाल होती नाइट D5. त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही. यानंतर किंग A2, क्वीन F6. आपल्याला माहिती की अजूनही रुक जो आहे तो बाजूला जाऊ शकत नाही, कारण जर रुक बाजूला गेला तर चेकमेट थ्रेट अजूनही कायम आहे. सो या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती C3. त्याने आता रुक बाजूला जाऊ शकतो याची काळजी घेतलेली आहे. C3 चालीमुळे क्वीन काही चेकमेट करू शकणार नाही. मग या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती बिशप H6. हत्तीवरती अटॅक आहे. रुक टेक्स D5 आणि विदितने ते काउंटर केलं. त्याने काउंटर करण्यासाठी D5 स्क्वेअर वरचा नाईट मारलेला आहे आणि ते करण्यासाठी एक एक्सचेंज सॅक्रिफाईस त्यांनी केलं. पण आपल्याला माहिती आहे की सेंटर ऑफ द बोर्ड मधला नाईट हा अतिशय पॉवरफुल असतो. विदितकडे पास पॉन आहे, त्याची पोझिशन आता जास्त स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे काळ्या खेळाडूचा जो स्ट्रॉंगेस्ट पीस आहे तो एक्सचेंज करणं हे त्याच्या फायद्याचं आहे. सो यानंतर ई टेक्स D5, रुक टेक्स D5 ही अशी परिस्थिती आपल्याला बोर्डवरती बघायला मिळते, जिथे आता प्यादा पुढे जाणार हे निश्चित आहे. बिशप F4, प्यादावरती अटॅक आहे म्हणून D7. ज्यानंतर आता प्यादा अजून पुढे येऊ नये म्हणून रुक D8, नाइट D4
आणि नाईट D4 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडू म्हणजे फिरोजाने आपली हार मान्य केली, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ही पोझिशन त्याच्यासाठी फारच खराब झालेली आहे. प्यादा पुढे येऊ नये म्हणून त्याचा हत्ती, आणि हत्तीला कोणाचा तरी सपोर्ट हवा म्हणून क्वीन किंवा बिशप हे अडकून पडलेले आहेत. त्याच वेळी थोड्या चालीनंतर पांढरा खेळाडू बाकीची सुद्धा प्यादी पुढे ढकलू शकतो, ती पुढे येणार हे पण निश्चित आहे. रुक जो आहे आणि क्वीन ते एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत, त्यांना मारता येणार नाही. बिशप जो आहे तो प्यादा मारू शकतो, पण प्यादा मारल्यानंतरही कदाचित पांढरा खेळाडू क्वीन जी आहे ती थोडीशी C8 स्क्वेअरवर वगैरे सुद्धा नेऊ शकतो. थोडंसं काहीतरी थ्रिलिंग चाली किंवा चेस इंजिनच्या जर रेकमेंडेड चाली बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की या पोझिशनमध्ये चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे बिशप G5. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बिशपने प्यादा देखील मिळलेलं मारता येत नाहीये, ते कंपल्सरी बिशप G5 ही चाल खेळावी लागतीये, जेणेकरून हत्तीला डबल सपोर्ट कायम राहील. आणि मग त्यानंतर आपण चेस इंजिनच्या काही चाली बघू. रुक टू E5, पॉन टू H5 आणि देन रुक टेक्स G5 या चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली आहेत. आणि बिशप मारला गेल्यानंतर रुक टेक्स D7. तर म्हणजे काय, तर थोडक्यात रुकला प्यादा मारता यावं यासाठी बिशपचं सॅक्रिफाईस करायला लागलं, आणि ऑल ऑफ द सडन आता पांढऱ्या खेळाडूकडे 3 मोहरे आहेत, काळ्या खेळाडूकडे 2च मोहरे आहेत. सो यू नो हा गेम अजून काही चाली पुढे नक्की चालेल, बट डेफिनेटली व्हाईट प्लेअर जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जिथून तो गेम जिंकू शकतो. तर हे सगळं लक्षात घेऊनच नाईट D4 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. आणि अगदी चेस इंजिनच्याच रेकमेंडेड चाली नाही, पण समजा अजून काही वेगळी चाल खेळायचा प्रयत्न केला, लेट्स से रॅन्डम चाल म्हणून पॉन पुश केलं, तर कदाचित या परिस्थितीमध्ये नाईट जो आहे तो जंप करेल, किंवा एक रिस्की मूव म्हणून क्वीन सुद्धा C8 वर येऊ शकते. हत्ती काही क्वीन मारणार नाही, बिकॉज पॉननी लगेच दुसरी क्वीन बोर्डवर येईल. पण समजा लेट्स से कुठे राजा बाजूला घेतला किंवा राजाला पळवायचा प्रयत्न केला आणि राजा बाजूला घेतला, तर कदाचित या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नाईट जो आहे तो C6 वर येईल. अजूनही हत्ती काही क्वीन मारू शकत नाहीये, कारण प्यादाने क्वीन बनेल, आणि ऑल ऑफ द सडन तो हत्ती आता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. दुसरीकडे कुठे बाजूला गेला तर प्यादा पुढे येऊन अजून एक क्वीन बोर्डवरती येईल आणि हा गेम संपल्यात जमा असेल. सो चाली बदलतील किंवा थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, काही एखाद दुसरी चूक झालेली बघायला मिळू शकते, बट हे तर नक्की की या पोझिशन मध्ये व्हाईट प्लेअर जो आहे तो जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे नाईट D4 या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि विदितने हा डाव जिंकलेला आहे. तर भारताचा झेंडा अतिशय स्ट्रॉंगली या स्पर्धेमध्ये या दोघांनी फडकवलेला आहे, तिघांनी फडकवलेला आहे. आणि लेट्स होप की आपल्याला या कॅन्डिडेटचा विनर एक भारतीय खेळाडू बघायला मिळेल. तर आय थिंक हा गेम तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईल. धन्यवाद.